आज सांगली जिल्ह्यातील टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक मल्लिकार्जुन मजगे आज सर्वांचा आम्हाला आनंद आम्ही व्यक्त करीत आहोत की राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे 15 वर्षाच्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी जे आम्हाला सांगितलेलं होतं, परंतु त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांनी आम्ही लढा चालू केला। 8-9 महिने लढा चालू ठेवलेला होता, परंतु आज आम्हाला राज्य शासनाच्या आम्ही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना पटवून सांगितल्यानंतर आमचे 4.5 लाख किलोमीटर होऊ शकत नाही, त्यामुळे मेट्रो सिटीमध्ये हा नियम लागू करावा व इतर ग्रामीणमध्ये व महापालिका क्षेत्रामध्ये नियम हा लागू होत नाही असं सांगितल्यानंतर आमच्या निवेदनाची पुरेपूर माहिती घेऊन आज RT बोर्डाची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात व श्रीरामपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं परवानाधारक मंजूर झालेला होता व ते परमिटचे त्यांना मुदत वाढवून दिली होती, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुद्धा अशोक काकडे सर आणि आपले उपपरिवहन अधिकारी गाजरे सर आणि SP साहेब आज यांनी संयुक्त मीटिंग घेऊन आज आमचा 20 वर्षाची मुदत वाढ रिक्षा, मारुती व्हॅन व टॅक्सी यांना मुदत वाढ दिलेली आहे। आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांचे आज अभिनंदन करतो आणि याच्यात प्रमुख म्हणजे पडळकर पडळकर साहेब जे आमदार आहेत त्यांनी आमचं मोठं सर्व अधिकाऱ्यांना पटवून सांगितलं व माहिती दिली, त्यांच्यामुळं आज पडळकर साहेबांचं सुद्धा टॅक्सीच्या वतीने आम्ही आज आनंद व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। 15 वर्षावर वाहनं स्क्रॅप करण्यात येणार होती, त्याच्या बदल्यात 5 वर्षे वाढवून मिळाले। याचा सांगली जिल्ह्यातील जवळपास 1000 टॅक्सी व रिक्षा चालकांना फायदा होणार आहे आणि हा शासनाने घेतलेला निर्णय 15 वर्षाचा हा रद्द करून 5 वर्षे वाढवण्याबद्दल आम्हाला माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची खूप मदत झाली। त्याचबरोबर आपले पृथ्वीराज भैया पवार व सदाभाऊ खोत यांचे आम्हाला मार्गदर्शन व भरपूर सहकार्य लाभलेलं आहे। आम्ही सर्व टॅक्सी युनियन मार्फत या सर्व लोकांचे स्वागत करतो, आभार मानतो। त्याचप्रमाणे या सर्वांचा एक मोठा सत्कार आम्ही आयोजित करणार आहे, तो लवकरच आम्ही तुम्हाला कळवून सत्कार घेण्यात येणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।